हॅलो नमस्कार ताईंनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथं ताईंनो आता पहाटेची वेळ आहे आणि पहाटेच्या वेळेपासूनच हल्ली मला रुटीन माझं कामाचं चालू करायला लागतं आणि तेही पहिल्यांदा किचनपासून। कारण तनू लवकर जातोय, 8:15 8:30च्या दरम्यान जातोय, त्यामुळे त्याला चपाती भाजी नाश्ता वगैरे तयार ठेवावं लागतं। मग एकाला करायचं नंतर दुसऱ्याला करायचं, त्याच्यापेक्षा मी सगळ्यांचंच आत्ताच बनवते। तर इथं मी कोबीची भाजी केलेली आहे, त्यानंतर चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे, रात्रीचं दूध गरम करून ठेवलेलं आहे। म्हणजे रात्री एकदा मी गरम केलेलं आहे, आता सकाळी उठल्या पहिलं माझं ते काम असतं बारीक गॅसवर दूध गरम करून घेणं। तर ते झालेलं आहे। आता चपातीला पीठ मळून भाजी होई तोपर्यंत पहिल्यांदा जाळीतली भांडी लावून घेते आणि जे काय भाताला वगैरे कुकर वगैरे आमटीला जे काय भांडी लागणार आहे ती मी आत्ताच ओट्यावर ठेवते आणि बाकीची भांडी जाळीतली रिकामी करते। म्हणजे ओटा बरोबर थोडासा जरा रिकामा वाटला की काम करायला बरं वाटते। तर इथं भाजी झाल्यानंतर मी चहा केला, आम्हा तिघांना एकत्रच केला। त्यानंतर रात्री काय झालं होतं, हल्ली फराळ पण शिल्लक असतोय आणि थोडंसं कणी चपाती भाजी वगैरे खाल्ल्यामुळं फराळ खाल्ल्यामुळं कणी भात तसा शिल्लक राहिला होता आणि मग कोणीच भात खाल्ला नाही। मग नील सगळ्या शेवटी थोडासा भात खाताना त्याला दिसला की मम्मी कोणीच भात खाल्ला नाही, भात आहे तसंच आहे की गं? म्हटलं आहे तसाच। तर मग एक काम कर, मला सकाळी फोडणीला दे आणि सकाळी डब्यासोबत दे म्हणाला होता। कारण त्याला कणी फोडणीचा भात फोडणीची भाकरी भरपूर आवडते। म्हणजे हल्ली बाकीची पोरं शिळं खायला बघत नाहीत, पण माझ्या पोराला असं काहीतरी आवडते। मग ते सगळं किचनचं वगैरे आवरतोपर्यंत पाणी आलं। पाण्याचं आज असं झालं माहिती आहे, 2 कळशा आलं, म्हणजे पाणी आलं म्हणून मी प्यायचं पाणी 2 कळशा भरलं। बाहेरचा वर्कशॉपमधला जार अर्ध्याच्या वर पाणी होतं, ते सगळं पाणी मी झाडानं ओतलं, कारण म्हटलं आता धुवून नवीन पाणी भरून ठेवायचं। ते ओतलं सगळं, तोपर्यंत पाणीच गेलं। म्हणजे पाणी एकदा आल्यासारखं झालं आणि परत गेलं। मग त्यानंतर 1 तासानंतर पाणी परत आलं, परत ते जार वगैरे भरलं। तर इथं वरची टॉकी पण आम्ही ते नवीन टॉयलेट बाथरूम बांधले ना, त्याच्यासाठी एक छोटी 300 लिटरची टॉकीवर असं ते ग्रिलचं कणी असं अँगल केलेलं आहे आणि त्यावर ठेवली होती। ती 2 दिवस कणी भिंतीतून पाणी गळत होतं। पहिल्यांदा मला वाटलं, म्हणजे मी एक दिवस बाहेर गेली होती, तर आल्यानंतर मला वाटलं की दिवसभर पाऊस असेल, त्या पावसामुळे ग्रिलमधून आत पाणी आलं असेल। तर दुसऱ्या दिवशी पाऊस नव्हता तरी पण ते पाणी यायला चालू झालं होतं, म्हणून म्हटलं बघूया तर वर जाऊन। तर ते काय झालं होतं माहिती आहे, अँगलवर असं प्लायवूड ठेवला होता आणि त्यावरती टॉकी ठेवली होती। तर ते प्लायवूड कणी पाणी जाऊन का असतं ना, ते फुटलं आणि त्यामुळं कणी त्या टॉकीला पण असं बेंड आल्यासारखं झालं आणि त्याला होल पडलं आणि त्यातून ते पाणी कणी खाली येत होतं। त्यामुळे पूर्ण सगळी ती छोटी टॉकी रिकामी केली, ती काढून पालती घातली। त्यानंतर आमच्या घराच्या टॉकीला पाईप जोडली पाण्याची, कारण मग पाण्याचं कसं एक दिवस आड एक तर येते आणि मग नाही भरलं तर। आणि आम्ही कसं केलं होतं, त्या वरच्या टॉकीत पहिल्यांदा पाणी जाणार, त्यातून मग ती मी घरासाठी जे पाणी वापरते त्या टॉकीमध्ये पाणी येणार, असं ती सिस्टीम करून ठेवली होती। ते वरची टॉकी काढल्यामुळं परत ते तात्पुरतं कणी नळ जोडलं, पण पाणी आल्यावर काय झालं, पाणी असं प्रेशरनं आलं कणी तसं, म्हणजे तात्पुरतं असं अडकवल्यामुळं ते असं पाईप निघायला लागली। त्यामुळे मग 2-3 वेळा कणी ते वर जाऊन परत बसवायचं, परत खाली यायचं, असं झालं। त्यानंतर प्यायचं पाणी काय मी अगोदर मगाशीच भरलं होतं, कपडे भिजत घातली होती, कारण नील पण ट्रिपला जायचं आहे, त्यामुळे त्याची पण थोडीशी कणी कपडे वगैरे धुवायची बाकी राहिलेली ती सगळीच कणी भिजवून ठेवली होती। ती सगळी कपडे चावीच्या पाण्याला धुवून घेतली, कारण कसं कपडे व्यवस्थित वाळले की बॅग वगैरे भरायला बरं पडेल। त्यानंतर इथं संध्याकाळ 4 वाजता कणी तोपर्यंत थोडासा पाऊस पडायला चालू झाला, त्यामुळे गव्हा कणी बाहेर ठेवलं होतं, तर ते आत घेतलं, कपडे वगैरे सगळी कणी आत घेतली। फक्त ते फरशीच्या खाली पुसायचं वगैरे जे कपडा धुवून ठेवला होता तो का मी आत घेतलं नाही, कारण पाऊस एवढा का मोठा नव्हता। तरी पण गहू कसं 4 थेंब जरी पावसाचं पडलं तर भिजून जातात, म्हणून गहू आणि जी कपडे वाळली होती ती सगळी आणली, कपडे सगळी घडी करून ठेवली आणि मग गहू निवडायला घेतलं।
निवडून झाल्यावर लगेचच गिरण लावून घेतली, कारण संध्याकाळचं व्होल्टेज असं जास्त पकडते आणि 10 मिनिटाचं जर दळप होत असेल ना दिवसाचं, तर संध्याकाळी 15 मिनिट लागते. त्यामुळं कधी 6 वाजायच्या अगोदरच कधी गिरण लावून घेते मी कधी पण. इथं पहिला घाणा लावून घेतला, त्यानंतर लगेचच दुसरं थोडंसं गहू राहिलं होतं ते पण लावून घेतलं. त्यानंतर मी संध्याकाळच्या जेवणाला वगैरे सुरुवात केली होती. तर ही कधी दुसऱ्या दिवशीची दुपार आहे. आता मला नीलची बॅग पण भरायची आहे, तर त्यासाठी कधी त्याला लागणारे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित मांडून पहिल्यांदा ठेवते. काय काय न्यायचं, कसं कसं हांतरून पण न्यावं लागणार आहे, कारण 10 दिवसाची ट्रिप आहे. 2 दिवस रेल्वेत, म्हणजे जाताना 2 दिवस, येताना 2 दिवस, असं रेल्वेमध्ये हांतरून वगैरे सगळं लागणार आहे. त्यासाठी काय काय न्यायचं, कसं कसं भरायचं हे समजणं झालेलं. तिथं कधी शिक्षकांनी सांगितलं होतं 2 जणात हांतरून घ्यायचं, म्हणजे एकानं खाली हांतरायचं घ्यायचं, दुसऱ्यानं पांघरून घ्यायचं, म्हणजे कसं बॅगा पण फुल अशा होणार नाहीत. आणि कसं पहिल्यांदा पोरं जाणार आहेत ना 10 दिवस, ते पण त्यामुळं कधी त्यांना न्यायला पण सोपं पडायलासाठी कदाचित हे सगळं सांगितलं असेल. त्यामुळं आता नील असं वर पांघरून घ्यायचं आलेलं आहे. त्यामुळे 2 चादरी द्यायचे की ते मीच, माझ्याकडे ते सिंगल ब्लँकेट होती त्याला मी कधी असं साड्या लावून घेतल्या होत्या, ते 2 घ्यायचं. ते मी 2 काढलं होतं, पण ते कधी इतकं मोठं दिसत होतं कधी, त्यानंच बॅग भरली असते. म्हणून मी म्हटलं आता 2 चादरी द्यायच्या काय ते 2 द्यायचं. हे बघत होते मी घडी करून किती बारीकशी होते, पण नाहीच. ते हे कधी ब्लँकेटला वर साडी लावल्यामुळं कधी ते एकदम जड जड वाटत होतं. त्यामुळे 1 चादर आणि ती 1 गोधडं, म्हणजे ब्लँकेटला वर साडी लावलेली ती गोधडी, एक असं 2 देते. त्यानंतर घडी करताना पॅन्टमध्ये टी-शर्ट असं दोन्ही एकत्रच असं घडी करून ठेवलं, म्हणजे तसं एक असं उचललं की टी-शर्ट आणि पॅन्ट असं दोन्ही यावं. आणि त्याला पण कसं पोरांना सवय नसते, घरात कसं एक काढा एक शोधून द्या असं सगळं असतं. आता ती ज्याचं त्याला स्वतःलाच करावं लागणार आहे, त्यामुळे त्यांना ते तसंच घ्यायला बरं पडेल. ह्या अर्थानं सगळं ते घडी करून ठेवलं. त्यानंतर टॉवेल, नॅपकिन वगैरे ते सगळं ते पण घडी करून ठेवलं, विसरेल नंतर भरताना. आता कसं बेडवर फक्त सगळं मी मांडून ठेवते घडी करून, जसं लक्षात येईल तसं. त्यानंतर त्यांना एक शाळेचा युनिफॉर्म पण सांगितला होता, तो पण मला इस्त्री करून ठेवायचा होता, तो पण लगेचच इस्त्री करून घेतला. मी पहिल्यांदाच ठरवलं होतं त्याला ती प्रवासी बॅग आणि एक सॅक द्यायची. प्रवासी बॅगमध्ये हांतरून तुमचं कपडे वगैरे ठेवता येतात, आणि सॅकमध्ये जे खाऊ बॉटल वगैरे काय असेल तर ते ठेवता येतं. म्हणजे कसं बॅग कशी प्रत्येक वेळी उचलून न्यायला नाही लागणार. आता ही जिथं मुक्काम करणार तिथं मोठी बॅग ठेवली, आणि कुठं बाहेर फिरायला जायचं असेल तर ती सॅक घेऊन जाऊ शकतात. आणि त्यांच्या टीचरांनी पण तेच सांगितलं, एक मोठी बॅग आणि एक सॅक असं घ्या. हे सगळं माझं पॅकिंग करायला जवळजवळ माझे 2 तास गेले, कारण औषध वगैरे पण सगळं गोळा करून ठेवायचं होतं. बाहेर प्रवासाला जायचं म्हटलं, कारण प्रवासाला जायचं म्हटलं कधी काही नसून चालत नाही. मेडिसिन तर कधी आवर्जून घालायला लागते, कारण पोट दुखू शकते, डोकं दुखू शकते, सर्दी होऊ शकते, उलट्या होऊ शकते, पित्ताचा त्रास होऊ शकते, असं काय काय प्रकार होऊ शकते. त्यामुळे मी सगळ्याकडे ते गोळ्या वगैरे आणलेले ते एकाच पॅकिंगमध्ये भरून ठेवलेले. त्यानंतर इथं थोडीशी कपडे अजून भरायची बाकी आहेत, थोडी भरलेले टॉवेल वगैरे. खाली बघा पॅन्टमध्येच मी शर्ट वगैरे असं ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे मी औषधं वगैरे, त्यानंतर बेल्ट, हात रुमाल वगैरे हे एका कप्प्यात ठेवलेलं आहे. अजून ह्यामध्ये मला शाळेचा युनिफॉर्म, अजून एखादा ड्रेस भरायचा आहे. त्यानंतर अजून मला हांतरून पण 2 मला त्या मोठ्या बॅगमध्येच ठेवायचं आहे, कारण ते कसं न्यायला बरं पडतं. एक हातातली बॅग आणि एक सॅक असं दोन्ही बरोबर पडतं. त्यानंतर खाऊ वगैरे मी सॅकमध्ये ताट वाटी वगैरे भरणार आहे.